सेकंड फर्स्ट टाइम झालं मी महाबळेश्वरला जाताना वाईचा गणपती दर्शन झालं आपलं फायनली. बघा फायनली काय झालं आपण फार्म हाऊसवरती. सुजित भाई तेरा काम देख जल्दी क्या क्या है. तो चलिए शुरू करते हैं. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे तो म्हणजे एक क्रेझी ब्लॉग असणार आहे. तर फर्स्ट टाइम मी तिकडे चाललो आहे. तर लेट्स जो पण नवीन आहे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. 3000 सबस्क्राईबचं टार्गेट आहे. तर कोण कोण आहे ते पण तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये. बट तुम्हाला आता काय रिव्हील नाही करणार आहे. तर लेट्स तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावं लागेल. तर मजा येणार आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला फायनली सगळे आले आहेत एकत्र. प्रसाददा गाडी चालवतोय, नवनाथदा, अजिंक्यदा, सुजित भाई ही वेगळी गाडी आणि एक दुसरी गाडी. त्या गाडीमध्ये शक्तिदानी आहेत, बिट्टू, स्वराज कांबळे. नाही बरोबर आहे. टोटल 2 गाड्या आहेत. आता निघालो इथून. भाकऱ्या आहे केवळ बाय खार्डेवरून पिकअप केलायला. चला अजून कोण बाकी नाही ना. जेवढे आहेत आता एवढेच. कमिंग शेट गाइस. तर आलो आता आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. या हायवेला फर्स्ट टाइम आलोय गाइस मी. आपण काय वाटतो ना, मी पहिला फक्त ना म्हणजे स्टोरीमध्ये बघायचो. बट आज एक्सपिरियन्स केलाय मी कसा असतो कसा नाही. गाइस तर इथं आता आपण कुठे माहिती आहे, फूड मॉल आहे ना इथे. पेट्रोल पंपला आहे. हां फूड मॉलच आहे. हां पेट्रोल पंप फर्स्ट टाइम आलो इथे. आपल्याला तर गाडी कुठे आहे तेच नाही माहिती. आम्ही गेलेलो वॉशरूमला. गाडी किधर गई बे. हां ती बघा ती गाडी इकडे आहे. आपली गाडी आहे. आपण या गाडीतून आलोय. पेट्रोल पंपात पेट्रोल भरतायत. गाइस तर आलोय आता फूड मॉलच्या इथे. फर्स्ट टाइम आलोय फूड मॉलला. आजचा सगळा आहे ते फूड मॉलचा म्हणजे सगळे जिथे जाणार ते फर्स्ट टाइमच जाणार आहे. नवनाथदा वगैरे. हे बघा स्वप्नील पाडेल. आहे बघा लवेश कुबल, स्वराज कांबळे, स्वप्नीलदा. अजून कुठे आहे शक्तिदानी केवळ. आम्ही आलो इथं कॉफी प्यायला आलोय. मग भाई हां 2 फॉरेनर. बघा नाश्ता टाइम वडापाव. बिट्टू कुठे आहे. बिट्टू गायब. बघा आपला कॉफीवाला स्पेशल इंद्रायणीच्या. 5 कॉफी आहेत, 2 चहा आहेत. चला झालंय नाश्ता वगैरे करून आपला सगळ्यांचा. आपली गाडी कुठे लावली आहे जवळच आपली गाडी.
चल चल केवल चल. ए बाबा आपण चालला. हो हो गाईज, हा बघतोय तेच बघतोय. पुणा स्टेडियम, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुण्याचा स्टेडियम हा. त्या स्टेडियमला अजून एकदा पण नाही गेलोय मॅच बघायला. गाईज तो आता जो स्टेडियम होता ना पुण्याचा, तिकडे तर अजून आपण एकदा पण मॅच बघायला नाही गेलो. फक्त आपण जास्तीत जास्त वानखेडे स्टेडियमला गेलो मॅच बघायला. तर बघू आता कधी चान्स भेटतो, कधी टाईम येईल तो त्या स्टेडियमला जाऊन मॅच बघायचा. गाडी भारी वाटते रे ही. हा अजिंक्यदा ही येल्लो मध्ये ना भारी वाटत. ऑडिओ काहीच. तर आता गाडी इथे थांबलेली आहे. कुठे थांबली मला पण आयडिया नाही. हे कोणी करणार रे? लव्या शेखर. ए मला काढा रे. ए लव्या काय बॉडीगार्ड. अरे आम्हाला ठेवून गेले मेन. ए भाई हमको भी कोई तो निकालो. 2 गाड्या आपल्या इथे लागलेल्या आहेत. तर या डीमार्ट मध्ये शॉपिंग करणार आहे. पापड वगैरे काय काय घ्यायचं आहे ते चटर सगळं इथे घेणार आहे. देखो बिट्टू. बघा शॉपिंग बघा काय काय गेले. काय रेफ्रिजरेटर प्रोडक्ट्स सगळं इकडे शॉपिंग केलेले आहे. बघ शॉपिंग झालेली आपली डीमार्ट मधून. आता उद्घाटन पण केलंय मी. आता इथे सॉफ्टी पित आहे, आईस्क्रीम खातो. 1 hour later. गाईस तर आता आलो. आता महाबळेश्वरला जाताना एक मंदिर लागतो, महागणपती कशेश्वर व गणेश देवस्थान वाई. तर आता इथे चप्पल वगैरे काढतोय आणि मंदिराच्यात पाय पडून येणार आता. आतमध्ये मग फोटो वगैरे काढलाच मनाई आहे, त्यामुळे आता आपण मोबाईल ठेवू इथंच. 20 minutes later. तर फायनली काही गणपतीचं दर्शन पण झालंय. या गणपतीचे फोटो वगैरे काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळे काही आतमधलं टाकू नाही शकलो. तर भारी होता गणपती. या गणपती विशिष्ट म्हणजे हा गणपती दरवर्षी ना म्हणजे थोडा म्हणजे छोटा वाढत जातो. कोणाला याबद्दल माहिती असेल तर सांगा प्लीज कमेंट करून. चला आता डायरेक्ट आपल्या गाडीच्या इथे जाऊया. इथे कसल्याही प्रकारचे विधी कार्यक्रम करण्यास सक्त मनाई आहे. फर्स्ट टाइम गाईज आलोय मी इथं महाबळेश्वरला जाताना. वाईचा गणपती
दर्शन झालंय आपलं फायनली. कृष्णा नदी आहे काहीच तर, या नदीचं नाव कृष्णा नदी आहे. मी वाचलं नव्हतं. आणि गणपती महागणपती वाईचा. One hour later. काहीच तर फायनली आपला जो मेन स्टॉप होता महाबळेश्वरचा फार्म हाऊसवर आलो आहे आता आम्ही. तर लेट्स दाखवतो तुम्हाला आता. जस्ट म्हणजे गाडीमध्ये आहे, गाडी पार्किंग करायची आहे. तर गेल्यानंतर तुम्हाला प्रॉपर फार्म हाऊस दाखवतो महाबळेश्वरचा. आणि थोडं म्हणजे आता थंडी चालू झालेली आहे, बेकार थंडी इथे. आता तेवढे काय नाही, नॉर्मल आहे. बट हळूहळू ना म्हणजे थंडी वाढत जाणार आहे. तर पहिला एक्सपिरियन्स आहे माझा. तर अजून काही फिरलं नाही महाबळेश्वर. तर बघा तुम्ही पूर्ण ब्लॉग, मजा येईल. संध्याकाळचा व्ह्यू आहे हा इथला महाबळेश्वरचा. जस्ट एंटर केलाय आता. माझी बॅग तिकडे होती, आतमध्ये नेली वाटतं. माय हर्ट बॅट वगैरे आणलेली आहे. सीएनजी गाडी सीएनजी मुळे होते की मस्त आहे ना. हे बघा एवढं सगळं सामान खरेदी केलं आहे. तर सगळं पण घे पुढे. बघा फायनली काही झालोय आपण फार्म हाऊस वरती. सुजित भाई तेरा काम देख जल्दी क्या क्या है. फॉर्च्युनर इथे लावले, स्विफ्ट इथे आहे. हे फ्रान्सची सायकल इकडे आहे. फ्रान्सचीच आहे ना, काय माहित कोणची आहे. फ्रान्सची नाही अजून. फ्रान्सची आहे का, नाही ना फ्रान्सचीच आहे. फ्रान्सची सायकल इथे आहे. हा बघा चला सगळं सामान उचले आपण. One hour later. गाईज चला आता रात्र झाली आहे. फुल एकदम नाश्ता वगैरे पोहे बिहे खाले, स्वप्नीलदानी बनवले. आता साफ करतोय. काय आहे, कोलब्या पोचे. अंधारात दिसत नाही जास्त. अरे पडलं बघा हे बघा. कोण कोण साफ करतोय. स्वप्नीलदा, राज बनवणार आहे, स्वराज कांबळे. काय नाही एवढं, काय नाही. त्याच्यावर कुठे बसतोय. बघा पापलेट, बोंबील, अजून काय चिकन, कोलबी फुल फ्राय करणार आहे. कुक आजचा स्वप्नीलला आहे कुक. काय काय हा हेल्पर स्वराज कांबळे. इथे ट्री विलनच्या टीम लावतोय. कुक आज हा बघा लवेश कुबल. उडून बोंबील, पॉपलेट, कोलबी एकदम क्लीन वगैरे केलं. साफसफाई करून झाले, सापून एकदम कडक मध्ये. आता बाकीचं याचं पुढचं सगळं काम आहे ते आता स्वप्नीलला करणार आहे. चला आता मी हाफ फ्राय आणि ऑमलेट बनवणार आहे. राजचे कुक अजिंक्यदा आहे आणि मी ऑमलेट बनवणार आहे माझ्या पद्धतीने. आणि हाफ फ्राय अजिंक्यदा बनवणार आहे.
हॅलो हॅलो जास्त गरम नाही तेल नाही असं असं करून उडवणार डायरेक्ट नाही जाऊ ना सवय नसल्यावर. एक दो चल ट्राई कर जो होएगा देखा जाएगा. अरे 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 हाँ भाई हप्त्याला आपला स्पेशल ऑमलेट खाल्ला नाही झाला असं खालच्या हेवायला द्यायचं ना ते आता रिटर्न पलटवलेलं ना ते अजून करायला झालं पाहिजे होतं ते हे नाही झालं शिजलं नाही ही साईड नाही एकदा पलटी मारलेली ना हां ही काय नाही दाबते हां दाब असं साईडने दाब साईडने दो डिश हाँ डिश हाँ कट कर ना मध्ये अर्धा अर्धा देऊन टाक. घे आता नवीन काहीतरी वस्तू बनवतोय अजिंक्यदा. काय आहे नगेट्स फ्राय करतोय. नगेट्स चिझी फ्राय हां नगेट चिझी फ्राईज. तर बघू आता ह्याची टेस्ट काय आहे. मगापासून भारी बनवला ऑमलेट वगैरे. हा निस्ता ऑर्डर देतो आहे. हां खा ते कच्चा भारी लागतो मक्यासारखं लागतो. डीप फ्राय हां डीप फ्राय करायला सांगितलं का कोणला पुरणार आहे तेवढे हो आधीच ऑमलेट कमी आहे अंडे हे अजून घ्यायला पाहिजे होते संपवते बेकार. फायनली आजचा जो पार्ट 1 होता त्यामध्ये सगळं एवढंच काय काय होतं. सगळं साफसफाई झाली आता सगळे झोपायला झालेत. पार्ट 2 भेटू आता उद्या.